नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आज आपण स्वस्थ ऋत पेपर 2 ची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। असे क्वेश्चन जे की परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। तर आपण चॅप्टर वाईज नेमकं ते चॅप्टर मध्ये काय वाचलं पाहिजे, कोणती अशी क्वेश्चन्स आहेत जे की परीक्षेमध्ये जास्त चान्सेस आहेत विचारण्याची, तर असे सगळे क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तर बघूया आपण पेपर 2 मध्ये आपल्याकडे पहिला चॅप्टर आहे जनपदंश किंवा मारक व्याधी। तर हा आपल्याकडे 15 मार्क्स साठी दिलेला आहे, म्हणजे त्याचं वेटेज आहे 15 मार्क, ज्यामध्ये 5 मार्कासाठी तुम्हाला एमसीक्यू विचारले जाणार आहे, तर 5 एमसीक्यू आणि 1 एलक्यू। तर यामध्ये सर्वात जास्त एमसीक्यू विचारले जाणारा चॅप्टर आहे, 5 एमसीक्यू यामधून विचारले जातात। तर बघूया आपण यामध्ये काय काय वाचायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे जनपदंश म्हणजे काय। तर ते जनपदंश नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे नियंत्रण करण्याचे उपाय, कंट्रोल मेजर्स। त्यानंतर साथरोगशास्त्र म्हणजे काय, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे। साथरोगशास्त्र म्हणजे इपिडेमॉलॉजी म्हणजे काय, त्याची परिभाषा काय सांगितलेली आहे। रोगाचा प्रसार कशा पद्धतीने होतो, म्हणजेच डायनेमिक्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन। त्याचबरोबर संक्रामक रोग काय आहेत, प्रतिबंध म्हणजे काय, कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन। त्याचबरोबर व्याधी क्षमत्व इम्युनिटी म्हणजे काय, आणि इम्युनिटी मध्ये आपल्याला बलवृद्धिकर भाव बघायचे आहेत, बल वाढवणारे भाव कोणते आहेत। त्याचबरोबर आता हे काही डिसीज दिलेले आहेत। मोस्ट प्रोबेबली काय होतं की हे एक डिसीज आहेत, या डिसीज पैकी एक डिसीज तुम्हाला एलक्यू साठी देतात, आणि बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत या पॉइंट्स वरून तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात। परंतु कधी कधी यामधून सुद्धा तुम्हाला एलक्यू दिला जातो की साथरोगशास्त्र म्हणजे काय, त्याचा रोगाचा प्रसार कशा पद्धतीने होतो, जनपदंश म्हणजे काय, त्याला नियंत्रण कशा पद्धतीने करायचे। तर हे सर्वच पॉइंट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत। यामधून तुम्हाला क्वेश्चन दिसून येईल, एकतर या डिसीज वरतून किंवा हे जे काही जनपदंश साथरोगशास्त्र दिलेलं आहे यावरतून। तर यामध्ये डिसीज कोणकोणते दिलेले आहेत, तर डिसीज खूप जास्त आहेत। तरी सुद्धा मी जे काही इम्पॉर्टंट डिसीज आहेत जे की केलेच पाहिजे अशा पद्धतीचे डिसीज तुम्हाला दिलेले आहेत। तर यामध्ये ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये असे डिसीज जे की केलेच पाहिजे, करायलाच पाहिजे, इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट डिसीज आहेत। यामधला पहिला डिसीज आहे चिकन पॉक्स, मिझल्स, मम्स, टीबी, इन्फ्लुएन्झा आणि कोविड-19 आणि लेप्रेसी। हे जे काही डिसीज आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन मध्ये। त्यानंतर वॉटर बॉर्न इन्फेक्शन, यामध्ये कॉलेरा, पोलिओ, व्हायरल हेपेटाइटिस आणि टायफॉइड हे खूप इम्पॉर्टंट आहेत। एसटीडीज आणि पॅरासाइट मध्ये एचआयव्ही एड्स, सिफिलिस आणि हुकवर्म। त्याचबरोबर एमर्जिंग डिसीज यामध्ये कोविड-19 आला, परत झिका व्हायरस आला, H1N1 आला, आणि लाईफस्टाईल डिसीज जे आहेत यामध्ये डीएम आहे, डायबिटीज मेलाइटिस, ओबेसिटी आहे, सीएडी आहे, कॅन्सर आहे। तर हे जे काही डिसीज आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। सर्व डिसीज आपल्याला करायचे आहेत। जे आपल्याकडे मुलं ऍप मध्ये आहेत त्यांना माहिती, मी एक चार्ट बनवून दिलेला आहे, त्या चार्ट मध्ये सर्व डिसीज आपण यामध्ये कव्हर केलेला आहे। तरी सुद्धा सर मला खूप इम्पॉर्टंट असे डिसीज पाहिजेच आहेत। तर मग मी जे काही पीवायक्यू ट्रेंड्स आहेत किंवा जे काही माझं अनालिसिस आहे त्यामधून मी असं मला लक्षात आलं, जे काही कोविड-19 आहे, एड्स आहे, टीबी आहे, लेप्रेसी आहे, डीएम आहे, व्हायरल हेपेटाइटिस आहे, टायफॉइड, कॉलेरा, मलेरिया आणि डेंग्यू। तर हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, सर्वात जास्त विचारले जाणारे डिसीज आहेत, त्यामुळे हे करायचेच आहेत। परंतु हे आपले जे काही महत्वाचे आहेत, म्हणजे जेवढे काही ड्रॉपलेट इन्फेक्शन आहेत, वॉटर बॉर्न आहेत, एसटीडीज आहेत, हे सर्वच करायचे आहेत। तरी सुद्धा एखाद्याकडून होत नसतील तर मग कमीत कमी हे तरी करायचे आहेत। परंतु ते क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन कोणत्याही डिसीज वर टाकू शकतात। मी माझं सांगू शकत नाही की ह्या जर डिसीज पडणार आहेत, ते कोणतेही डिसीज एक उचलतात आणि टाकतात। ते असं टाकणार नाही की सर मी हा क्वेश्चन केलेला आहे, हा डिसीज केलेला आहे आणि तुम्ही तोच मला डिसीज द्या। ते कोणताही डिसीज टाकणार हे त्यांच्या मनावरती आहे। तरी सुद्धा मी एक इम्पॉर्टंट या ठिकाणी डिसीज तुम्हाला काढून दिलेले आहेत। त्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला चॅप्टर बघायचा आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ।
या एन्व्हायरमेंटल हेल्थ मधून तुम्हाला एक एलक्यू आणि एक एमसीक्यू येणार आहे. तर या एन्व्हायरमेंटल हेल्थ मधून एलक्यू आहे, त्यामुळे हा एन्व्हायरमेंटल हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बरेच डिझायर टू नोचे पॉइंट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला मस्ट टू नोचे जे पॉइंट्स आहेत आणि त्यामध्ये देखील जे इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला करायचे आहेत. तर यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत सर क्वेश्चन, तर आपल्याला इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट बघायचं आहे. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट वर तुम्हाला एमसीक्यू सुद्धा येऊ शकतो आणि किंवा यामधून तुम्हाला एलक्यू सुद्धा येऊ शकतो. तर हे एक वेळ तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये वॉटर पोल्युशन. वॉटर बद्दल तुम्हाला जेवढं काही माहिती आहे तेवढं माहिती करून घ्यायचंय. म्हणजे वॉटर बद्दल काय, वॉटर जे काही सेफ वॉटर लेवल काय आहे, होलसम वॉटर काय असते, त्याचबरोबर वॉटर पोल्युशन बद्दल बघायचं आहे आपल्याला. तर यामध्ये वॉटरचे काही वॉटर पोल्युशन काय आहे, वॉटर प्युरिफिकेशन मेथड्स काय आहेत, स्लो सॅन्ड फिल्टर काय आहे, रॅपिड सॅन्ड फिल्टर काय आहे, वॉटरचे पोल्युशनचे कॉजेस काय आहेत, त्याचे इफेक्ट्स काय होतात, त्याचबरोबर एवढं एवढं सगळं काय आपण वॉटर बद्दल पाहणार आहोत. तर वॉटर मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आजपर्यंत विचारले गेले ते सगळे वॉटर पोल्युशन वरती विचारले गेलेले आहेत. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वाचायचे आपल्याला. त्याचे मेथड्स ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट जे आहे ते आपल्याला बघायचे, त्याचे मेथड्स इम्पॉर्टंट आहेत सॉलिड वेस्टच्या. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जे की खूप वेळा विचारलं गेलेलं आहे बीएमडब्ल्यू मॅनेजमेंट. त्यानंतर सीवेज अँड एक्सक्रीटा मॅनेजमेंट एक वेळ वाचून घ्या. त्यानंतर इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर, मग वॉटर बद्दल सर्व काही इम्पॉर्टंट आहे, वॉटर बद्दल काही येऊ द्या सर्वच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एअर पोल्युशन आहे, तर सॉइल पोल्युशन आहे. तर हे जे काही पोल्युशन आहेत बाकीचे पोल्युशन, तर हे तुम्हाला डिझर्टसाठी तेवढे काही इम्पॉर्टंट नाहीत. तरी सुद्धा तुम्हाला जर वाचायचं असेल तर यामध्ये एअर पोल्युशन मधलं इंडस्ट्रियल पोल्युशन आहे हे इम्पॉर्टंट आहे, कारण की हे मागच्या पेपरमध्ये विचारले गेलेले इंडस्ट्रियल पोल्युशन. त्यामुळे एक वेळ इंडस्ट्रियल पोल्युशन सुद्धा वाचायचं आहे आपल्याला. आणि बाकीचे काही वॉटर पोल्युशन, त्याचबरोबर जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या मेथड्स आहेत आणि बीएमडब्ल्यू मॅनेजमेंट आहे, तर हे टॉपिक आपल्याला यामधून करायचे आहेत. यामधून तुम्हाला एक एलक्यू फिक्स आहे आणि एक एमसीक्यू फिक्स आहे, म्हणजे टोटल 11 मार्क तुम्हाला मिळून देणारा चॅप्टर आहे इन्व्हायरमेंटल हेल्थ. त्यानंतर आता डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे जे काही छोटे छोटे चॅप्टर आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला डायरेक्टली 5 मार्क देऊन जाणारे आहेत. म्हणजे 3 टॉपिक करा, 4 टॉपिक करा आणि फिक्स 5 मार्क घेऊन जा. तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये बघा काय वाचायचे आपल्याला, फक्त त्याची डेफिनेशन वाचायची, त्याचं जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे हे आपल्याला बघायचं काय आहे नेमकं. त्यानंतर यामध्ये इफेक्ट सांगितलेले आहेत, नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टरचे काही इफेक्ट्स आहेत हे आपल्याला बघायचे आहेत, वाचायचे आहेत. आणि इपिडेमॉलॉजिकल सर्व्हिलन्स आणि आयडेंटिफाय डिसीज कंट्रोल मेजर, जे काही डिसीज कंट्रोल मेजर्स आहेत हे बघायचं आहे. आणि महत्वाचे मध्ये यामध्ये दोनच पहिले पॉईंट, जे की त्याची डेफिनेशन, डिझास्टरचं मॅनेजमेंट आणि ची इफेक्ट, मॅनमेड आणि जे काही नॅचरल डिझास्टर आहेत त्याचे इफेक्ट, हे वरचे 2 पॉईंट सर्वात जास्त इम्पॉर्टंट. आणि हा सुद्धा एक पॉईंट करून टाका, म्हणजे या 3 पॉईंट मधून तुम्हाला ह्या हे जे काही एससीक्यू आहे डिझास्टर मॅनेजमेंट वरती तुम्हाला विचारला जाईल. तर या हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत यामधले. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ. ऑक्युपेशनल हेल्थ मधून तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, तर यामधून तुम्हाला एक एससीक्यू आणि एक एमसीक्यू. तर यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन बघायची ऑक्युपेशनल हेल्थ आणि अर्गोनॉमिक्स. अर्गोनॉमिक्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे, याची एक वेळ डेफिनेशन बघायची तुम्हाला. त्यानंतर ऑक्युपेशनल हजार्ड्स काय काय आहेत, त्याचे फिजिकल, केमिकल, हे काय ऑक्युपेशनल हजार्ड्स काय आहेत हे एक वेळा पाहायचे आपल्याला. यामध्ये डिसीजेस कोणते कोणते होतात, सिलिकोसिस, फायब्रोसिस, एस्बेस्टोसिस, हे जे काही डिसीजेस आहेत हे डिसीजेस सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, एखाद्या वेळेस एसीक्यू साठी विचारतात. त्यानंतर ईएसआय ऍक्ट आणि फॅक्टरीज ऍक्ट, हे दोनही ऍक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, एससीक्यू साठी विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ईएसआय ऍक्ट त्याचबरोबर फॅक्टरीज ऍक्ट हे दोन्ही ऍक्ट करायचे आहेत. आणि रोल ऑफ आयुर्वेदा, याचा आयुर्वेदामध्ये काय रोल आहे, सॉरी आयुर्वेदाचा यांच्यामध्ये काय रोल आहे हे वेळा पाहायचं आहे. तर हे सगळं आपण बघितलं, डिझास्टर मॅनेजमेंट, ऑक्युपेशनल हेल्थ, हे दोनही चॅप्टर मधून तुम्हाला एक एक एससीक्यू येणार आहे प्लस एक एक एमसीक्यू येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर बघू आपण, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस मध्ये फक्त 3 पॉईंट करायचे आहेत आणि फिक्स मार्क मिळवायचे आहेत 6 मार्क. यामध्ये एक एससीक्यू आणि एक एमसीक्यू. तर यामध्ये पहिल्यांदा डेफिनेशन बघायचे, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे काय,
त्यांचे प्रॉब्लेम्स, लहान लेकरामध्ये जे काही शाळेत जातात मुलं त्यांना त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यानंतर आस्पेक्ट्स ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस आणि मेडिकल ऑफिसर जे आहेत, स्कूल मेडिकल ऑफिसरची काही ड्युटीज आहेत हे वाचायचे आहेत. या 3 टॉपिकवरून तुम्हाला फिक्स एक क्वेश्चन एमसीक्यू पाहायला मिळेल. त्यानंतर डिसइन्फेक्शन, नेक्स्ट टॉपिक आहे आपला डिसइन्फेक्शन. या डिसइन्फेक्शन वरून तुम्हाला त्याची डेफिनेशन वाचायची आहे. यावरून तुम्हाला एसीक्यू प्लस एमसीक्यू आहे. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन, टाइप्स आणि एजंट्स फक्त 3 टॉपिक आहेत. या 3 टॉपिकवरून अगेन फिक्स तुम्हाला 5 ते 6 मार्क मिळणार आहेत. तर डिसइन्फेक्शन झालं, त्याची डेफिनेशन, टाइप्स आणि त्याचे एजंट्स, नॅचरल, फिजिकल, केमिकल. त्यानंतर आहे पीएचसी. पीएचसी वर तुम्हाला एलएक्यू विचारला जातो. बघा, पीएचसी प्रायमरी हेल्थ केअर यावर एलएक्यू एक एलएक्यू विचारणार आहे. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन बघायची. पीएचसी ची डेफिनेशन काय, पीएचसी चे प्रिन्सिपल काय, ते एलिमेंट्स काय तर, आणि लेवल्स ऑफ हेल्थ केअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल, एलिमेंट, लेवल ऑफ हेल्थ केअर आणि यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ हेल्थ केअर म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर काय आहे, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर काय, सीएससी ज्याला म्हणतो, रुरल हॉस्पिटल काय आहे, हे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ हेल्थ आहे हे आपल्याला वाचायचं आहे. आणि याचा आयुर्वेदाचा काय रोल आहे या पीएचसी मध्ये हे आपल्याला बघायचं आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, तुम्हाला फिक्स 10 मार्क्स मिळून देणार आहे. आणि हे 10 मार्क्स तुम्हाला मोस्ट प्रोबेबली या 3 ते 4 टॉपिक्स वरून पाहायला भेटतील. त्याची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल, एलिमेंट्स, त्याचे लेवल्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आणि रोल ऑफ आयुर्वेदा, या 4 टॉपिक मधूनच तुम्हाला हे 10 मार्क मिळून जातील. त्यानंतर आहे आता मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ वरून तुम्हाला 2 एमसीक्यू विचारणार आहेत फक्त. कारण की जी नवीन सिलेबस कॉपी आहे, या नवीन सिलेबस कॉपीच्या ब्लू प्रिंट मधून तुम्हाला यावरती एसीक्यू येणार आहे असं दिलेलं नाही. फक्त यामधून त्यांनी 2 एमसीक्यू दिलेला आहे. परंतु जर तुम्ही जुनी सिलेबस कॉपी बघाल तर यामधून तुम्हाला एसीक्यू पाहायला भेटतील. एमसीएच वरून त्यांनी एसीक्यू दिलेला आहे, परंतु नवीन नुसार यावरती एसीक्यू दिलेला नाही. परंतु आपली एमएचएसचे जे काही सर आहेत हे कोणती फॉलो करतील काय सांगता येत नाही. कारण की त्यांनी 2 वर्षापूर्वी याच्यावरती एसीक्यू टाकला होता. त्यामुळे एक वेळ आपल्याला एसीक्यूच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे. फक्त यामध्ये काय वाचा, ऑब्जेक्टिव्ह, एमसीएच चे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि एमसीएच चे प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांचे इंडिकेटर्स काय आहेत. फक्त हे 2 पॉइंट वाचा बस. त्यांनी जर टाकला तर या 2 पॉइंट्स वरतूनच ते एसीक्यू टाकतील. किंवा त्यांनी जर नवीन ब्लूप्रिंट फॉलो केली तर वेल अँड गुड, यामधून फक्त 2 एमसीक्यू ते टाकतील. तर हा झाला 8वा चॅप्टर. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला 9वा, जो फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स. यामधून तुम्हाला एक एसीक्यू येणार आहे फिक्स. तर यामध्ये काय काय वाचायचं आपल्याला, फॅमिली प्लॅनिंग कशा पद्धतीने, त्याची डेफिनेशन आहे, त्याचबरोबर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मोस्ट प्रोबेबल एसीक्यू येण्याचे चान्सेस आहेत, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. आणि डेमोग्राफी काय, तर डेमोग्राफी सुद्धा एक वेळ पाहून घ्यायची आहे. तर हे 3 टॉपिक दिलेले आहेत ज्यामधून तुम्हाला एसीक्यू पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जेरियाट्रिक्स, प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स, यामध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ एज, जे काही एज माणसं, म्हातारी माणसं आहेत, वृद्ध माणसं आहेत, त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असतात हे बघायचं आहे. त्यांचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने केलं पाहिजे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांचं रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल आणि हेल्दी एजिंग आणि रोल ऑफ रसायन, हे सुद्धा खूप जास्त महत्वाचे पॉइंट आहेत. हे 3 पॉइंट करा आणि यामध्ये एसीक्यू तुम्हाला या 3 पॉइंट वरूनच पाहायला मिळेल. मोस्ट प्रोबेबल चान्सेस आहेत या 3 पॉइंट वर तुम्हाला जे काही एसीक्यू आहेत हे एसीक्यू पाहायला भेटेल. तर ह्या झाला 10वा चॅप्टर आपला प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. आता 11वा चॅप्टर आपण बघूया, WHO आणि इंटरनॅशनल एजन्सीज. आता यामधून सुद्धा तुम्हाला एक एसीक्यू प्लस एक एमसीक्यू सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये काय काय करायचे, WHO ची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, त्याचा स्ट्रक्चर, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचं फंक्शन हे आपल्याला बघायचे. त्यानंतर युनिसेफ, हे युनिसेफ जे काही अदर इंटरनॅशनल एजन्सी दिलेले आहेत, तर युनिसेफचा मोस्टली ते फुल फॉर्म विचारतात एमसीक्यू साठी. तर युनिसेफ, त्याचबरोबर UNFPA काय आहे, त्याचबरोबर USAID काय आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. हे काय एजन्सी आहे, तर त्यांचे एम्स काय, फंक्शन काय, आणि WHO कॉन्ट्रीब्युशन टू आयुर्वेदा, हे 3 टॉपिक आपल्याला करायचे आहेत. यामधून तुम्हाला एक एससीक्यू पाहायला मिळेल आणि एक एमसीक्यू तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर व्हायटल स्टॅटिस्टिक्स. आता हे व्हायटल स्टॅटिस्टिक्स वरती फक्त आणि फक्त 2 एमसीक्यू दिलेले आहेत.
2 MCQ या पूर्ण चॅप्टरवरून दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला एक वेळा फक्त हे रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ॲक्ट काय आहे, हे एक वेळा फक्त वाचून घ्या. MCQ साठी आपल्याला लगेच लक्षात राहून जातं, की फक्त काय-काय येतं मेन जे काही तारखा असतील किंवा जे काही फॉर्म्युले असतील याच्यावरती MCQ जास्त करून विचारले जातात. त्यामुळे तेच वाचायचं आहे आपल्याला. त्याचं रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ॲक्ट, त्याचबरोबर डेफिनेशन काय व्हायटल स्टॅटिस्टिकची, ते सोर्सेस काय आहेत आणि हे जे काही फर्टिलिटी, मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी रेट्स काय आहेत, यांचे फॉर्म्युले एक वेळ बघून घ्या. कारण की MCQ मोस्टली यामधून विचारले जातात. तर हा झाला आपला 12वा चॅप्टर, फक्त यामधून MCQ विचारणार. त्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, तर यामधून परत SAQ विचारलं जाणार. खूप छोटा चॅप्टर आहे. तुम्ही चार्ट जर केला, तर हा चार्ट तुम्हाला एका पेजवरती तुमचा बसून जाईल हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचा. तर आणि हा चार्ट आपल्या मुलांना आम्ही प्रोव्हाईड सुद्धा केलेला आहे. फक्त एका पेजवरती पूर्ण चार्ट तुम्हाला बसून जाईल आणि हे सर्व त्यामध्ये चार्टमध्ये कव्हर होऊन जातं. यामध्ये त्याचं फक्त स्ट्रक्चर बघायचं हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि लेव्हल ऑफ हेल्थ केअर. 2 टॉपिकवरून तुम्हाला यामधून SAQ पाहायला भेटणार आहे. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स खूप जास्त इम्पोर्टंट आहे बघा. नॅशनल हेल्थ प्रोग्राम कोणताही एक प्रोग्राम तुम्हाला LEQ साठी ते देणार आहेत. प्लस 2 MCQ सुद्धा यामधून ते देणार आहेत. तर नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. एक कोणताही प्रोग्राम ते देतात आणि कोणता देतात आपल्याला माहित नाही. कोणताही ते देऊ शकतात. तर मोस्ट इम्पोर्टंट प्रोग्राम्स काय आहेत? कोणते आहेत? हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरही एखादा व्हिडिओ त्याचा कॉमन फॉर्मॅट काय हे सुद्धा आपल्या YouTubeवरती व्हिडिओ अवेलेबल आहे. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट चॅप्टर आहे आपला नॅशनल हेल्थ पॉलिसी. यावर फक्त 2 MCQ पाहायला भेटणार आहे आणि यामध्ये एकच पॉइंट दिलेला आहे. नॅशनल हेल्थ पॉलिसी काय आहे? त्याचा स्कोप काय आहे आयुर्वेदामध्ये? फक्त एवढं आपल्याला वाचायचं आहे. एवढं वाचल्यानंतर आपला पेपर 2 पूर्ण कव्हर होतो. यामध्ये सर्वात जास्त MCQ जे येणार आहेत, ते पहिल्या चॅप्टरमधून येणार आहेत 5 MCQ जनपदंश आणि बाकी जे छोटे-छोटे चॅप्टर आहेत, याला इग्नोर करायचं नाहीये. फुल हक्काचे मार्क्स मिळवून देणारे आहेत तुम्हाला. टॉपिक सुद्धा कमी आहेत. जे की इम्पोर्टंट क्वेशन्स मी सांगितलेले आहेत. यामधूनच मोस्ट प्रोबेबल तुम्हाला क्वेशन्स परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. याच्या बाहेरचा शक्यतो तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तुम्ही पेपर झाल्यानंतर टॅली करू शकता, की कोणते क्वेशन्स यामधून बाहेरचे पाहायला मिळाले आपल्याला. शक्यतो पाहायला भेटणार नाहीच. परंतु एखादा जर 0.1% मध्ये एखाद्या वेळेस पाहायला भेटू शकतो. तर हे सगळे काही इम्पोर्टंट क्वेश्चन होते. तर हे सर्व इम्पोर्टंट क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. यामध्ये काही डाउट्स असतील तर तुम्ही आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची परीक्षा होईपर्यंत आम्ही पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, पूर्ण गाईड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते सुद्धा खाली कमेंटमध्ये सांगा. थँक यू सो मच.